विश्वविख्यात ज्येष्ठ भारतीय खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांचे 20 मे 2025 रोजी निधन झाले. डॉक्टर जयंत नारळीकर मृत्यूसमयी 86 वर्षाचे होते. त्यांनी त्यांच्या पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. डॉक्टर जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. डॉक्टर जयंत नारळीकर यांची प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञान प्रसारक म्हणून जगभर ओळख होती. डॉक्टर जयंत नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे 19 जुलै 1938 रोजी झाला होता. डॉक्टर जयंत नारळीकर यांचे कुटुंब उच्च शिक्षित होते. त्यांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणिततज्ञ होते आणि बनारस येथील हिंदू विश्वविद्यापीठात गणित विभागाचे प्रमुख होते. डॉक्टर जयंत नारळीकर यांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. इसवी सन 1957 साली त्यांनी विज्ञानात पदवी म्हणजे BSc प्राप्त केली. या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. यानंतर उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंड येथील केम्ब्रिज येथे गेले होते. तेथे त्यांनी विज्ञानात PhD पदवी प्राप्त केली होती. 1972 साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च संस्थेच्या खगोलशास्त्र विभागात प्रमुख म्हणून काम पाहिले. 1988 साली त्यांनी पुणे येथील इंटर युनिव्हर्सिटी सेंटर ऑफ ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स या संस्थेचे संचालक म्हणून पदभार स्वीकारला होता. डॉक्टर जयंत नारळीकर 40 वर्षांपेक्षा अधिक वर्ष खगोलशास्त्र आणि भौतिकशास्त्रामध्ये संशोधन करत होते. याचसोबत त्यांनी कित्येक पुस्तकांचे लेखन देखील केले आहे. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजावे यासाठी त्यांनी विविध माध्यमांचा उपयोग करून सतत प्रयत्न केले. त्यांच्या यक्षांची देणगी या पहिल्याच लिहिलेल्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यांनी 4 नगरातले माझे आयुष्य हे आत्मकथन लिहिले आहे. या त्यांच्या आत्मकथनाला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. भारतीय समाजामध्ये विज्ञान प्रसार करण्यासाठी त्यांनी खास प्रयत्न केले. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी देखील त्यांनी काम केले. आपल्या सुशिक्षित असणाऱ्या समाजावर सुद्धा अंधश्रद्धांचा खूप मोठा पगडा आहे याची त्यांना खूप खंत होती. विविध माध्यमे वापरून ते सतत काम करत राहिले. विज्ञान प्रसारासाठी लेखन, भाषणे, लेख, कथा, मुलांची शिबिरे हे सगळे मार्ग त्यांनी वापरले. महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रासाठी देखील त्यांनी लेखन केले आहे. आजच्या महाराष्ट्राच्या विचारविश्वाला ज्ञान, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाच्या विशाल क्षितिजांचे दर्शन घडवले पाहिजे असे ते मानत होते. अशा थोर भारतीय शास्त्रज्ञास भावपूर्ण श्रद्धांजली.